साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज. कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ, तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा, सुका कचरा काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी. ओला कचरा फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं. धोकादायक कचरा डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाईट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी. सौजन्य सोलापूर महानगरपालिका सोलापूर. शीख धर्मियांचे प्रमुख गुरु श्री गुरु नानक देवजी यांची जयंती अंत्रोडीकर नगरमधल्या गुरुद्वारामध्ये मोठ्या उत्साहात आणि शांततेत संपन्न झाली. वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह या घोषणांनी गुरुद्वार परिसर दुमदुमून निघाला. कारण होते श्री गुरु नानक जयंतीचे. शीख धर्मियांचे प्रमुख गुरु असणारे श्रद्धास्थान श्री गुरु नानक देवजी यांचा प्रकाश पर्व अर्थात जयंती सोहळा गेल्या आठवड्याभरापासून अंत्रोडीकर नगर इथल्या गुरुद्वारामध्ये मोठ्या उत्साहात आणि शांततेत संपन्न होत आहे. श्री गुरु नानक जयंतीनिमित्त दरवर्षी गुरु नानक दरबारामध्ये प्रवचन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याच अनुषंगाने यावर्षी देखील प्रकाश गुरुपूर्वनिमित्त गुरुद्वारामध्ये पंजाब आणि जालंधर इथल्या संत महात्म्यांच्या कीर्तन सोहळा आयोजित केला होता. वीर मनिंदरपाल सिंगजी तसेच रागीभाई मंजीत सिंहजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या संत महात्म्यांनी गेल्या 7 दिवसापासून भक्तांना गुरु नानक देवजी यांचा संदेश ऐकवला. दरम्यान शुक्रवारी सकाळपासून गुरुद्वारामध्ये आबालवृद्ध शीख बांधवांची माथा टेकण्यासाठी वर्दळ दिसून आली. पांढरा शुभ्र पोशाख धारण करून तसेच डोक्यावर पगडी आणि रुमाल घेऊन भाविकांनी दरबारामध्ये गुरूंचे आशीर्वाद घेतले. यावेळी चिमुकल्या बालगोपाळांनी देखील दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी गुरुद्वाराच्या वतीने भाविकांसाठी लंगरची सुविधा करण्यात आली होती. भाविकांनी देखील या लंगर अर्थात प्रसादाचा लाभ घेतला. गुरुद्वारामध्ये गेल्या 7 दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असून जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमाबाबत अमर सचदेव यांनी अधिक माहिती दिली. वाहिगुरु जी की फतेह. धन गुरु नानक प्रगटया मिटिधून जग चानन हुआ. आज 552 गुरु नानक जयंती दिवस इथं साजरा करण्यात येत आहे. निरंतर गेले 13 दिवस 7 तारखेपासून आज 19 तारीख दररोज सकाळ संध्याकाळ प्रवचन, कीर्तन, कथा व महाप्रसाद हे कंटिन्यूस राबवण्यात आलेलं आहे. आज मुख्य दिवाण जे पहाटे 4 वाजता चालू झालेलं आहे. पहिलं सेशन इथं संपलेलं आहे 8:30 वाजता. त्यानंतर महाप्रसाद होतं. दुसरं सेशन आता 10 ते 1:30 वाजेपर्यंत आहे, ज्याच्यामध्ये गुरु ग्रंथ साहेबचे भोगचे पाठ पडतील. गुरु नानक देवजीने जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, 3 मुख्य त्यांचे मार्गदर्शनचे हे होते, नाम करो, कीर्त करो, वंड छको. तर तेच उपदेश आपल्याला देण्यासाठी कीर्तनचे महान जथ्थे वीरजी मनिंदरपाल सिंगजी जे जुझार सिंग मिशनरी कॉलेजच्या रोपड इथून आलेले आहेत, त्यांनी मुख्य प्रवचन आपल्याला देत आहेत. व मंजीत सिंगजी शांत जे जलंधर निवासी आहेत, त्यांनी पण गेले 13 दिवस झाले निरंतर कथा, कीर्तन, प्रवचन आपल्याला श्रवण करत आहेत. तर मी अमर सचदेव गुरु नानक दरबार अंत्रोडीकर नगर गुरुद्वाराकडून आवाहन करतो सोलापूरकरांना, आज गुरु नानक जयंतीनिमित्त सर्वजण येऊन दर्शन घ्यावं व आशीर्वाद घेऊन ते लाभ प्राप्त करावं. त्याचसोबत 2:30 ते 4:30पर्यंत ब्लड डोनेशन कॅम्प इथं आयोजन केलेलं आहे, ते पण प्रत्येकाने येऊन त्याच्यामध्ये सहयोग द्यावं. परत शेवटचं सेशन रात्री 9 ते 12:30पर्यंत चालणार आहे. तर असं आजचं हे विशेष प्रोग्राम गुरु नानक जयंतीनिमित्त इथं आयोजन करण्यात आलेलं आहे. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. यावेळी गुरुद्वार परिसर प्रसन्नतेने आणि शांततेमध्ये भारावून गेल्याचे चित्र दिसून आले.
रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया. यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया. पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो. 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते. छतावर कनेक्शन देऊन पाईपमध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून. तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया. जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं. आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँककडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा. या पाईपमध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे. पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीठ उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल.